पूर्णा नगर परिषदेने करवाढ प्रस्ताव व ठराव करून करवाढ केली आहे। यामध्ये एकत्रित मालमत्ता कर नियम 1969 तथा नगर परिषद अधिनियम 1965च्या तरतुदीचं उल्लंघन करून नगर परिषद कमाल व किमान वाढ विचारात न घेता केवळ कमाल धारणेपेक्षा करवाढ केली। ही जनविरोधी असल्याने ही करवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्याचा इशारा मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला। निवेदनावर तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई, तालुका प्रभारी बंटी कदम, शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजेश भालेराव, सरपंच उत्तमराव ढोणे, सदाशिव चापके, व्यंकटराव मोरे, युवा अध्यक्ष गोपाळ बोबडे, सुदर्शन मोरे, शंकर सोलव, राजेश देसाई, अंगुलीमाल सरपाते, साहेबराव वाटोडे, साहेब भाकरे, फिरोज पठाण, संतोष सातपुते, कपिल कदम, श्रीनिवास तेजबंद, देवा कदम, गंगाधर बोखारे, विश्वनाथ होळकर, ॲडव्होकेट गोविंद ठाकूर, रमेश सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, विशाल कांबळे, तापस कुमार विश्वाससह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। नगरपालिकेला निवेदन दिले, काय विषय, काय संदर्भ आहे? पूर्णा नगर परिषद मार्फत जी काही पूर्ण मालमत्ता धारकांना येथील नगरपालिका हद्दीतील जे करवाढ केलेली आहे त्या करवाढीबद्दल दिलेली आहे। या करवाढीमध्ये काही विशेष असे काही गोष्टी झालेल्या आहेत की करवाढ करताना नगरपालिकेने कोणत्याही जमिनीचा सर्वेचा सेल्फ असेसमेंट फॉर्म जे की मालमत्ता धारकाकडून आधी प्रपत्र क्रमांक 1 प्रमाणे भरून घ्यायला पाहिजे होते। बाजार मूल्य काय आहे, सरकारी मूल्य काय आहे याचा तक्ता त्यांनी करून नंतर करवाढ करण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला पाहिजे होते, पण ह्यांनी तसं न करता सरसकट करवाढ ही कमान आणि किमान पद्धतीमध्ये विचार न करता जेवढे जास्त कमान मर्यादेमध्ये 28% करवाढ केलेली आहे, जी की त्यांना 17-20% करता येत होती, पण यांनी जास्तीचा अधिभार हा नगरपालिका मालमत्ता धारकाला टाकलेला आहे। यामध्ये तसंच काही अशा चुका त्यांनी करवाढीमध्ये केलेल्या आहेत की जी एखादी मालमत्ता समजा वैद्यकीय असेल, वैद्यकीय उपचार दवाखान्यासाठी वगैरे वापरणारे असतील तर त्याच्या घरामध्ये जर निवासीमध्ये फक्त त्याचं 10 बाय 10चं जर डॉक्टर्सची रूम असेल तर त्यांच्या पूर्ण घराला त्यांनी कमर्शियल वाणिज्य कर लावून दुप्पटपरीनं करवाढ केलेली आहे। तर तसेच असे बऱ्याच पद्धतीमध्ये झाले, कारण काही जणांच्या बहुमजलीच्या इमारती आहेत, बहुमजली इमारतीमध्ये खालची कोणी जर दुकान जर वापरत असेल तर वरच्या मजल्यावर निवासी असताना त्यांना 3 मजल्यासाठी 2 मजल्यासाठी वाणिज्य कर वापरून दुप्पट पद्धतीने करवाढ झालेली आहे, तर ती करवाढ रद्द करावी। दुसरी गोष्ट आम्ही एक अजून ह्या निवेदनामध्ये 2 गोष्टी दिलेल्या आहेत की दिव्यांग जे आहेत मालमत्तेधारक आहेत दिव्यांग त्यांना ही करवाढ जी आहे किंवा कर जे काही नगरपालिकेकडून वसूल करण्यात येतो तो माफ करण्यात यावा। भारतीय सैन्यामध्ये, आर्म फोर्सेसमध्ये, सीमा सुरक्षा बलामध्ये किंवा स्वातंत्र्य सैनिक किंवा माजी स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त शिवसैनिक सैनिक यांच्याकडे जी त्यांना घरपावती जी करतायत तर ती त्यांची वसुली त्यांनी थांबवावी। त्यांना देखील जे माजी सैनिक आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांना बी त्यांच्याकडून त्यांनी करवाढीचे त्यांना नोटीस दिलेले आहेत ते त्यांनी परत घ्याव्या। हे अशा प्रकारे आम्ही बरेच मुद्दे टाकून हे निवेदन दिलेलं आहे। आणि हे जे काही पूर्णकरांनी बी सर्व पूर्णकर मालमत्तेधारकांनी स्वतःचे वैयक्तिक अर्ज देताना बी त्यांना नगरपालिकेने एक कंपल्शन केलेलं आहे, पीटीआरची कॉपी तसेच घरपावती वगैरे भरून पावती देण्याचे जे अटी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये शिथिलता देऊन एक केवळ त्यांचा आक्षेप अर्ज स्वीकारण्यात यावा म्हणून आम्ही अशी प्रशासनाला विनंती केलेली आहे। आणि जे मालमत्ताधारकावर जे अतिरिक्त बोध पूर्णच्या याच्यावर त्यांनी लादलेला आहे तो कमी करण्याचा आम्ही त्यांना विनंती केली। कोणत्या निकषावर हे कर म्हणजे वाढ केलेली आहे, काय सांगितलं का? नाही, त्यांनी कोणत्या निकषावर लावले त्यांनी सांगितलं नाही, कारण यांनी जेव्हा निकष लावतात कमान आणि किमान या धारणेवर त्यांनी सामान्य जनतेचा विचार करून लावायला पाहिजे होते, पण यांनी सामान्य जनतेचा विचार या प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी केलेला नाही। कोणत्या ठरावा आधारे किती टक्के वाढवायचा हे बी त्यांनी काही आत्ता आम्हाला काही सांगितलं नाही, पण याच्याबद्दल आम्ही यांना जाब विचारलेला आहे। यानंतर जर आमचे काही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही याचं जन आंदोलन करू आम्ही मित्रमंडळात। आपण नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे, काय विषय होता? विषय होता की वाढते कर नगरपालिकेनं केलेले आहे। त्याचप्रमाणे माझे मित्र ॲडव्होकेट आपले राजेश भालेराव यांनी आपल्याला दिलेली आहे, माहिती दिलेली आहे कशा प्रकारचे आपल्याला काय काय करता येते। फक्त मी प्रशासनाला नगरपालिकेला एवढंच सांगतो की आपण याच्यावर लवकरात लवकर आम्हाला कारवाई काय केली ती सांगावं, नाहीतर आम्ही आमच्या रत्नाकर काका गुट्टे मित्रमंडळातर्फे याच्या आंदोलन छेडू ही मी आम्हाला कविण्याची ठीक आहे।